नागपूर महापालिकेचे निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। आम्ही आहो रामनगर परिसरात, प्रभाग 13 मध्ये हा परिसर येतो आणि इथली भाजपची जी टीम आहे, जर बघू शकता की ही टीम आहे भाजपची, प्रभाग 13ची यंग आणि सिनियर अशी टीम इथे तयार करण्यात आलेली आहे। नेमके यांचे एजेंडे काय आपण त्यांच्याशी जाणून घेऊया। सर्वात आधी आपला परिचय द्या आणि नेमकं मला सांगा की तुमचा एजेंडा काय या निवडणुकीत निवडणूक लढायचा। माझं नाव योगेश रुपरा पाचपूर। मी प्रभाग क्रमांक 13 मध्ये मधनं लढतो आहे आणि माझा एजेंडा आहे की जे तरुणांना आता जे जॉबचे किंवा जे बाकीचे मुद्दे वाचलेले आहे त्याच्यावर भरपूर काम करण्याची गरज आहे, तर ते आम्ही करणार आहे। आणि ज्या योजना आहे भारतीय जनता पार्टीने लागू केलेल्या आहे, इतक्या साऱ्या योजना आहे की लहानपणापासनं तर मोठ्यापर्यंत ते जर फॉलो केले तर नक्कीच माननीय प्रधानमंत्री जे आमचे नरेंद्र मोदी साहेब यांचे ज्या योजनांची जे झडी लागली ते पोचू शकलो तर खूप चांगलं कार्य आम्ही करू। आणि खूप साऱ्या ज्या गोष्टी आहे ज्या अजून वंचित आहे जनता, त्या जनतेपर्यंत आम्ही पोहोचवण्याचा पूर्ण प्रयत्न करू। योगेश, तरुणांना संधी दिलेली आहे, तू यामधला उत्तम उदाहरण आहे। काय म्हणशील पार्टीबद्दल की ही संधी तुला जर दिलेली आहे, जे नाराज कार्यकर्ते आहेत, जे नाराज तरुण आहे, काय म्हणशील? पार्टीमध्ये कोणी नाराज नसतं, एक शिस्तीचा भाग आहे आमच्या भारतीय जनता पार्टीमध्ये की भारतीय जनता पार्टीने जर कोणाला जर हे दिलं आहे आणि कोणी नाराज आहे 2 दिवसाची नाराजगी, कारण की भारतीय जनता पार्टी हा एक परिवार आहे। परिवारात जितकं आपुलकीने आम्ही राहतो त्या नाराजगीचं काही विषयच नाही राहत। 1-2 दिवसाचा असतो तर आम्ही जाऊन त्यांच्याशी बोलतो व्यवस्थित आणि आमचे वरची जी टीम असते ती व्यवस्थित बोलून सगळं नॉर्मल करून टाकतात। ताई, आपलं नाव सांगा, आपला परिचय द्या आणि प्रभाग 13 मधून आपण उमेदवार आहात भाजपचे। कसं बघता महिलांना ज्या पद्धतीने संधी दिलेली आहे आणि कसं जाणारा नेमका एजेंडा काय? माझं नाव वर्षा घनश्याम चौधरी, प्रभाग 13 मधून मी इलेक्शन लढते आहे। माझं एकच अजेंडा आहे की मला नागरिकांपर्यंत पोहोचून त्यांच्या ज्या काही समस्या असतील त्या पूर्ण म्हणजे करण्याचा मी प्रयत्न करेन। ताई, आपलं नाव सांगा, नेमकं आपणही महिला आहात आणि ज्या पद्धतीने संधी दिली आहे, यूथ आहात तुम्ही, कसं बघता? नमस्कार, माझं नाव ऋतिका योगेश मसराम, मी 13 मधून मधून लढते आहे आणि हा माझा दुसरा चान्स आहे। तर सर्वात पहिले तर कामं तर झालीच आहे, सगळे आपल्या प्रभागात कामं झालीच आहे, पण महिलांकरता उद्योजन काहीच सध्या घरी बसलेल्या महिलांकरता कामं काही नाही आहेत। मी प्रयत्न जास्तीत जास्त करेन की घरी बसलेल्या महिलांना पण काही ना काही कामाला त्यांच्या हाताला काम लागू प्राधान्य देईल। सर, आपण सिनियर या पूर्ण टीममध्ये आणि एक सिनियर आणि ज्युनियरचं कॉम्बिनेशन बघायला मिळते भाजपमध्ये प्रभाग 13 मधून। कसं बघता याला आणि कसं समोर जाणार आहे या टीमला घेऊन? मी विजय परशुरामजी होले, मी 13 मधनं निवडणूक लढतो आहे आणि सगळ्यात सिनियर म्हणून मी यांच्यासोबत आहे। हे माझे सगळे लहान आहे आणि या प्रभागातील छोट्या मोठ्या ज्या समस्या आहे, जसं शेवटचा टोक म्हणजे आमचं हजारीपाड वस्तीत काही स्लम आहे, पांढराबोडी हा स्लम आहे, नंतर अंबाझरी टेकडी ही स्लम आहे। या स्लममध्ये ज्या राहिलेल्या सोयीसुविधा जर व्हायच्या असतील त्या पूर्ण करायचा माझा पूर्ण हे संकल्प आहे। आणि माझे हे साथीदार मला त्याचं पूर्ण सहकार्य करतील ही मी अपेक्षा ठेवतो। योगेश, शेवट काय आव्हान करशील संपूर्ण टीम्सबद्दल, कारण की तू यूथ आहे, तू चेहरा आहे नागपूरचा, नेमकं जर बघितलं गेलं तर? मी सगळ्या युवकांना आणि ज्या जनतेला एकच आव्हान करेल की जास्तीत जास्त प्रमाणात वोटिंग करा आणि एक खरं मतदान आणि खरं न्याय देऊन भारतीय जनता पार्टीला विजयी करा कामाच्या बेसिसवर। कारण की देशात आणि पूर्ण गल्लीपासून दिल्लीपर्यंत जितके कामं बघताय हे फक्त नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वात होत आहे। म्हणून सगळ्यांना एकच आव्हान आहे की जास्तीत जास्त संख्येत वोटिंग करा आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करा। प्रभाग 13 मधून ही भाजपची टीम होती, जे यूथ आणि सिनियर युवा आणि बाकीचे जे लोक आहेत तिथे, महिला आणि पुरुष, ते विकासाच्या मुद्द्यावर समोर जाणार आहे आणि एकदम विकासाच्या मुद्द्यावरच ही निवडणूक लढणार आहे। नागपूरहून मुकेश शेडो, VKB न्यूजसाठी।